बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच, स्वप्नील गोसावी. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 25 ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन सुरू केलं. आज त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस असूनही त्यांच्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतलेली नाही, असं कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनस्थळी आमदार विनय कोरे यांनी भेट दिली व राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करू असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी राज्य समन्वयक स्वप्नील गोसावी म्हणाले, शासनाला आमची एकच मागणी आहे की राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान या योजनेअंतर्गत जे काय आम्ही कॉन्ट्रॅक्च्युअल कर्मचारी आहे तर ज्यांची सेवा 10 वर्ष पूर्ण झालेली आहे किंवा ज्यांचे जास्त झालेले त्यांचं समाधान व्हायला पाहिजे. याचा शासन निर्णय 14 मार्च 2024 रोजी निर्गमित झालेला आहे. त्याची अंमलबजावणी अजून केलेली नाही. ती तात्काळ व्हावी अशी आमची मागणी आहे. आणि आजच आमचा हा संपाचा तिसरा दिवस चालू आहे. आताच माननीय आमदार विनय कोरे साहेब यांनी भेट दिली आणि त्यांनी देखील आश्वासन दिले की आम्ही तात्काळ आरोग्यमंत्री साहेब यांची भेट घेऊन त्यांना आपल्या प्रश्नाच्या संदर्भात विचारणा करू किंवा या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करू. कुठलीही दखल घेतलेली नाही किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातून देखील कोणी आलेले नाही, विचारणा झालेली नाही. फक्त कारवाईचं पत्र मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मात्र आमच्या कर्मचाऱ्यांना दिलेलं आहे. तर आमचं म्हणणं असं आहे, जोपर्यंत आमच्या समायोजनाचा निर्णय आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही कशालाही घाबरणार नाही आणि आमचं आंदोलन असंच पुढे चालू राहील. जोपर्यंत आमच्या मागणी मंजूर होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने आमची पुढे दिशा ठरलेली आहे आणि आंदोलन तीव्र केले जाईल. या आंदोलनात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असणारे जिल्ह्यातील कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता बुगले, कोल्हापूर.